श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, जीवनाच्या या लांबच्या प्रवासात आपण अगणित लोकांना भेटतो, नाती तयार करतो आणि याच संबंधाच्या धाग्यादोऱ्यांनी आपलं जग विणत असतो। असं म्हणतात की एक खरा मित्र ही जीवनातील सर्वात मौल्यवान भेट आहे, जी किमतीने नाही तर नशिबाने मिळते। ही गोष्ट ऐकायला खूप सुखद वाटते, पण जर आपण याकडे खोलतात्विक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा अर्थ आणखीन व्यापक होतो। नशीब किंवा भाग्य ही कोणतीही बाह्य शक्ती नाही, जी आपल्याला बक्षीस किंवा शिक्षा देते। समर्थ सांगतात की आपलं भाग्य हे आपल्याच कर्मांचं, आपल्या संस्कारांचं आणि आपल्या पात्रतेचं फळ आहे। एक खरा मित्र आपल्याला यासाठी मिळत नाही की आपल्या नशिबाचे लेख चांगले होते, तर यासाठी मिळतो कारण आपल्यातली पात्रता आपल्या आत्म्याची हाक तशाच दुसऱ्या आत्म्याला आपल्याकडे आकर्षित करते। चुंबक लोखंडालाच खेचतो, सोन्याला नाही। अगदी त्याचप्रमाणे आपली आंतरिक अवस्थाच आपल्या बाह्य संबंधाची गुणवत्ता ठरवते। जर आपल्या आत सत्य, निष्ठा आणि प्रेम असेल तर आपण तशाच लोकांना आपल्या जीवनात आकर्षित करू। म्हणूनच एक चांगला मित्र मिळणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, तर आपल्या स्वतःच्या आंतरिक कमाईचं फळ आहे। स्वामी म्हणतात की कुणाचं भलं करून कधीही उपकार दाखवू नका, नाही तर ते कर्म शून्यासारखं होतं आणि त्यातून मिळणारं यश वाया जातं। आपण कितीतरी लोकांची किंवा जीवांची मदत केली आहे असा विचार करून कधीही अभिमान बाळगू नये, कारण करणारे तर स्वतः ईश्वर असतात, तुम्ही तर फक्त एक माध्यम, एक कठपुतली आहात। ज्ञान नेहमी बुद्धीला उत्तम आणि श्रेष्ठ बनवत असतं, म्हणूनच ज्ञान मिळवत राहा आणि वाटत राहा, जेणेकरून दुसऱ्यांचंही आयुष्य सुधारेल। जो व्यक्ती फळाच्या आशेने कर्म करतो तो कर्मानेच बांधला जातो। माझं तुझं लहान मोठं आपलं पर्क मनातून काढून टाका, मग सर्व काही तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात। फळाची इच्छा सोडून सतत कर्म करणारा माणूसच आपलं जीवन सुखद आणि समाधानकारक बनवू शकतो। शांती त्यालाच मिळते जो मी आणि माझं, तसंच मी केलं किंवा मी बनवलं अशा लालसेतून बाहेर पडतो। समर्थ म्हणतात, जीवनात संतोष ठेवणाराच नेहमी सुखी राहतो। माणसाला जे काही मिळत नाही त्याचं दुःख किंवा शोक करण्याऐवजी देवाने जे काही दिलं आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे। मित्रांनो, एकदाची गोष्ट आहे, एक माणूस समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होता। तेव्हा अचानक त्याची नजर एका चांदीच्या काठीवर पडली, जी वाहत वाहत किनाऱ्यावर आली होती। तो खुश झाला आणि पटकन ती काठी उचलली। आता तो काठी घेऊन फिरायला लागला। ऊन जास्त झाल्यावर त्याला समुद्रात आंघोळ करावीशी वाटली। त्याने विचार केला, जर काठी किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली तर कोणीतरी घेऊन जाईल, म्हणून तो काठी हातात घेऊनच आंघोळ करू लागला। तेव्हा एक उंच लाट आली आणि वेगाने ती काठी वाहून घेऊन गेली। तो हळहळू लागला आणि दुःखी होऊन किनाऱ्यावर बसून रडू लागला। तिथून एक संत येत होते। त्या माणसाला उदास आणि रडताना पाहून संतांनी विचारलं, तू इतका दुःखी का आहेस? त्याने सांगितलं, स्वामीजी, आंघोळ करताना माझी चांदीची काठी समुद्रात वाहून गेली। संतांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणाले, तू काठी घेऊन आंघोळ करत होतास? तो म्हणाला, काय करणार, किनाऱ्यावर ठेवून आंघोळ केली असती तर कोणीतरी घेऊन गेलं असतं, पण चांदीची काठी घेऊन आंघोळ करायला का आला होतास? स्वामीजींनी विचारलं। तेव्हा तो माणूस म्हणाला, घेऊन नाही आलो, ती तर इथेच मिळाली होती। त्या माणसाचं बोलणं ऐकून स्वामीजी जोरजोरात हसू लागले आणि म्हणाले, जेव्हा ती तुझी नव्हतीच तर मग दुःख किंवा उदासी कसली? कधी कधी काही आनंद अचानक मिळतात आणि कधी कधी काही श्रम करून आणि कष्ट उचलून मिळतात। जे आनंद अचानक मिळतात ते परमात्म्याकडून मिळतात, त्यांची प्रशंसा करायला आपल्याकडे वेळ नसतो। माणूस अशा अनेक सुखांची गंती करण्यात व्यस्त आहे जी त्याच्याकडे नाहीत। आलिशान बंगला, शानदार कार, स्टेटस, पॉवर वगैरे वगैरे, आणि तो विसरून जातो की एक दिवस सर्व काही असंच विसरून त्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे। म्हणूनच मित्रांनो, स्वामी म्हणतात की तुझं काय गेलं जे तू रडतोस? तू काय आणलं होतंस जे तू गमावलंस? तू काय निर्माण केलं होतंस जे नष्ट झालं? ना तू काही घेऊन आला होतास आणि ना काही घेऊन जाशील। जे घेतलंस ते इथूनच घेतलंस आणि जे काही दिलंस ते इथेच दिलंस।
रिकाम्या हाताने आला होतास, रिकाम्या हाताने जाशील. जे आज तुझं आहे ते काल कुणा दुसऱ्यांचं होतं, परवा आणखीन कुणाचं तरी असेल. तू याला आपलं समजून मग्न होत आहेस आणि हीच प्रसन्नता तुझ्या दुःखाचं कारण आहे. समर्थ म्हणतात की क्रोध माणसाचा सर्वनाश करतो. रागीट माणसाचा कोणी मित्रच नसतो. प्रत्येक जण त्याच्यापासून दूर पळतो. त्याची सगळी नाती संपतात. जो माणूस आपला क्रोध सांभाळू शकत नाही तो आयुष्यात काहीही सांभाळू शकत नाही. क्रोध करणं व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या देवाच्या कायद्यावर म्हणजेच कर्मावर विश्वासच नाही. म्हणूनच समर्थ म्हणतात की क्रोधाने माणसाची मती मारली जाते, म्हणजेच तो माणूस मूर्ख बनतो, ज्यामुळे त्याची स्मृती भ्रमित होते. स्मृतीमुळे माणसाची बुद्धी नष्ट होते आणि बुद्धी नष्ट झाल्यावर व्यक्ती स्वतःचाच नाश करून बसते. माणसाने सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत समान भावनेने जगलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आनंदाचे स्वागत करतो त्याचप्रमाणे दुःखालाही स्वीकारलं पाहिजे, कारण जीवनाची पूर्णता सुख आणि दुःख या दोन्हींनी होते. मित्रांनो, जेव्हा महाभारताचे युद्ध संपलं होतं तेव्हा युधिष्ठिराने हस्तिनापूरची राजगादी सांभाळली होती. सर्व काही सामान्य चाललं होतं. एक दिवस तो क्षण आला जो कोणत्याही पांडवाला नको होता. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत जात होते. सर्व पांडव दुःखी होते. श्रीकृष्ण त्यांना आपल्या शरीराचाच एक भाग वाटत होते, ज्याच्या वेगळं होण्याच्या भावनेनेच ते थरथर कापत होते. पण श्रीकृष्णांना तर जायचंच होतं. कोणीही श्रीकृष्णांना जाऊ देऊ इच्छित नव्हतं. भगवानही एक एक करून आपल्या सर्व प्रियजनांना भेटत होते. सर्वांना भेटून त्यांना काही ना काही भेटवस्तू देऊन श्रीकृष्णांनी निरोप घेतला. शेवटी ते पांडवाची आई आणि आपली आत्या कुंतीला भेटले. श्रीकृष्णांनी कुंतीला म्हटलं, आत्या, तुम्ही आजपर्यंत माझ्याकडे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. आज काहीतरी मागून घ्या. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. कुंतीच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी रडत म्हटलं, हे श्रीकृष्णा, जर काही द्यायचंच असेल तर मला दुःख दे. मला खूप सारं दुःख हवं आहे. श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णांनी विचारलं, असं का आत्या, तुला दुःख का हवं आहे? कुंतीने उत्तर दिलं, जेव्हा जीवनात दुःख असतं तेव्हा तुझं स्मरणही राहतं. प्रत्येक क्षणी तुझी आठवण येते. सुखात तर कधीतरीच तुझी आठवण येते. तुझी आठवण आली तर मी तुझी पूजा आणि प्रार्थनाही करू शकेन. म्हणूनच मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कधी हर्षित होत नाही ना, द्वेष करतो ना, शोक करतो ना, कामना करतो आणि जो शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करतो, असा भक्तियुक्त पुरुषच मला अत्यंत प्रिय आहे. श्रीमद भगवद्गीतेचे अनमोल वचन आहे की खूप जास्त गोड बोलणाऱ्यांपासून आणि जास्त तारीफ करणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण लोक गोड तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपला स्वार्थ साधायचा असतो. तुमची तारीफ सुद्धा तेव्हाच केली जाते जेव्हा त्यांना तुमच्याकडून आपलं काम करून घ्यायचं असतं. मित्रांनो, लक्षात ठेवा की तारीफ तुम्हाला आयुष्यात कधीही फुकट मिळणार नाही. जर कोणी तुमची तारीफ करत असेल तर काही ना काही त्यासाठी तुम्हाला चुकवावं लागेल. म्हणूनच जे खूप जास्त गोड बोलतात किंवा जी तुमची तारीफ करतात त्यांच्यापासून जरा सावध राहिलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचेच अनमोल वचन आहे की आपल्या मनाला शांत ठेवायला शिका, कारण अशांत मन जीवनात दुःखाशिवाय तुम्हाला दुसरं काहीच देणार नाही. आणि एक शांत मन तुम्हाला जीवनात प्रेम आणि आनंदच देईल. दुःख आणि सुख हे फक्त शांत आणि अशांत मनाचे परिणाम आहेत. अशांत मन दुःखाला जन्म देतं आणि शांत मन परम आनंदाला जन्म देत असतं. मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका, कारण या शंका मनामध्ये गैरसमजांचे डोंगर उभे करतात, ज्यामुळे जीवनातील सुख चैन हिरावून घेतलं जातं. म्हणूनच स्वामी म्हणतात की माणसाने आपल्या मनाला ताब्यात ठेवलं पाहिजे. जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवतो त्याचं मन त्याचा मित्र बनतं आणि जो कोणी आपल्या मनाला ताब्यात ठेवू शकत नाही त्याचं मन त्याचं सर्वात मोठं शत्रू बनतं. समर्थ म्हणतात, जीवनात तुमची सफलता किंवा असफलता बऱ्याच अंशी तुमच्या मित्राच्या संगतीवर अवलंबून असते. मित्रांनो, म्हणतात ना, जशी संगत तशी रंगत आणि जशी रंगत तसं जीवन. तुम्ही कितीही चांगले असाल पण जर तुमची संगत वाईट असेल तर तुम्ही बर्बाद व्हाल.
पण जर तुम्ही कितीही वाईट असाल आणि तुमची संगत चांगल्या लोकांशी असेल आणि तुम्ही त्यांचं ऐकतही असाल तर निश्चितच तुम्ही यशस्वी व्हाल. कौरवांसोबत शकुनीसारखे लोक होते तर पांडवांसोबत श्रीकृष्णासारखे व्यक्ती होते. जर तुम्ही संगत योग्य ठेवली असेल तर तुमचं डोकं काम नक्की करेल. म्हणतात ना, धर्माने भरलेलं हृदय धर्माचा सल्ला देतं तर अधर्माने भरलेलं हृदय अधर्माचा सल्ला देतं. तुम्ही कितीही चांगले असाल पण जर वाईट लोकांसोबत राहाल तर तुमचीही तीच अवस्था होईल जी वाईट लोकांची होते. भीष्म पितामह एक ब्रह्मचारी होते, धर्मात्मा होते, पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. द्रोणाचार्यही एक ब्राह्मण होते पण ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले. पण शेवटी त्यांची तीच अवस्था झाली जी एका अधर्मी माणसाची होते. त्यांना मृत्यूच्या वेळी भयानक वेदना सहन कराव्या लागल्या. म्हणूनच चुकीच्या संगतीत कधीही राहू नये, कारण अनेकदा तुम्हाला त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे त्यांच्याच कर्मांची शिक्षा भोगावी लागते. मग तुम्हाला कळत नाही की मी तर काही केलंच नाही, मी तर फक्त त्यांच्यासोबत राहत होतो, मला दुःख का मिळालं. वाईट लोकांची संगत तुमच्या आयुष्यात कधीही आनंद आणणार नाही. म्हणूनच नेहमी चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे. समर्थ म्हणतात की जीवनात जे काही कार्य कराल त्यात पारंगत बना, म्हणजेच आपल्या कामाचे मास्टर बना, त्याचं संपूर्ण ज्ञान मिळवा. म्हणतात ना की अर्धवट ज्ञान सर्वात धोकादायक असतं. या गोष्टीचे उदाहरण आहे. अभिमन्यू खूप वीर आणि शूर योद्धा होता, पण त्याचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला त्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. संकटाच्या वेळी हे अर्धवट ज्ञान कोणत्याही कामाचं राहत नाही. तुम्ही आपल्या ज्ञानात निपुणता मिळवा. तुम्हाला कोणत्या तरी एका विषयात तरी प्रभुत्व मिळवायलाच हवं. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तो आध्यात्मिक गुरुजवळ जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. विनम्र होऊन त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा व्यक्त करत त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त कर. ज्याप्रमाणे जळणाऱ्या छोट्या दिव्याच्या प्रकाशाने प्रचंड अंधारही नाहीसा होतो, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही मनात असलेल्या अज्ञानाने भरलेल्या अंधारूपी खोलीत सकारात्मक विचारांचे तेल घालून ज्ञानाचा प्रकाश निर्माण कराल, तेव्हा अज्ञानरूपी अंधार आपोआपच नाहीसा होतो. स्वामी म्हणतात की फळाच्या आशेने कर्म करणाऱ्या माणसांचं मन कधीही शांत आणि समाधानी राहणार नाही, कारण त्याची लालसा प्रत्येक नव्या शिखरावर पोहोचतच राहील. अशा वेळी त्यांचं मन कधीही समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. जेव्हा व्यक्ती फळाच्या इच्छेने कर्म करते आणि मग जेव्हा त्याला अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही तेव्हा ती निराशा आणि दुःखी होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू स्वतःला माझ्यात समर्पित कर, देवावर विश्वास ठेव आणि निस्वार्थ, निश्चळ, निष्पाप आणि निपक्ष होऊन फळाची इच्छा न बाळगता कर्म करत राहा. तुझं जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. बघ, दुःख तुला कधीही स्पर्श करू शकणार नाही आणि मोक्षाची प्राप्ती होईल. वारंवार जन्म घेणाऱ्या अनंत इच्छा माणसाला आपल्या इंद्रियांचा गुलाम बनवतात. कर्म चांगलं असेल तर फळ अवश्य मिळेल आणि कर्म वाईट असेल तर दंडही अवश्य मिळेल. स्वामी म्हणतात, मी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक घटनेच्या प्रत्येक परिणामाला पाहू शकतो. म्हणूनच परिणामांची चिंता सोडून आपलं कर्म सतत करत राहा. कर्म चांगलं असो किंवा वाईट असो, ते तोपर्यंत आपला पाठलाग सोडत नाहीत जोपर्यंत कर्म करणाऱ्याला फळाची प्राप्ती होत नाही. म्हणजेच जोपर्यंत कर्म करणारा आपल्या कर्माचे परिणाम पूर्णपणे भोगून घेत नाही. कुणालाही वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही. स्वामी म्हणतात की प्रत्येक काम समजदारीने करणं म्हणजेच योग आहे. अनेक लोक काम तर करतात पण त्यांना काहीच मिळत नाही. बरेच लोक म्हणतात की आम्ही खूप मेहनत करतो तरीही आयुष्यात यश मिळत नाही. पण सत्य हे आहे की खूप मेहनत केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही, तर योग्य पद्धतीने आणि योग्य समजदारीने काम केल्यास तुम्हाला जीवनात यश नक्की मिळेल. समर्थ म्हणतात की माणसाने योगात स्थित होऊन एकाग्र चित्ताने आपलं काम केलं पाहिजे. मन एकाग्र केल्याने माणसाला योग्य आणि अयोग्य कामातला फरक समजू लागतो, ज्यामुळे तो योग्य मार्गाचे अनुसरण करून आपलं जीवन यशस्वी बनवू शकतो. स्वामी म्हणतात की जे लोक त्यांच्या या दिव्य शिकवणींवर विश्वास ठेवत नाहीत
ते या जगाच्या सुखदुःखाच्या चक्रातून कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. अशा लोकांचा जीवन प्रवास काही काळासाठी आनंदाने भरलेला असू शकतो, पण मग अचानक एखादं दुःख येऊन त्यांना तोडून टाकतं. मग काही काळासाठी आनंद परत येतो आणि ते सर्व काही विसरून जातात, पण काही काळात पुन्हा एखादी समस्या निर्माण होते. अशा प्रकारे त्यांचं जीवन सुख आणि दुःखाच्या चक्रात अडकून राहतं. पण जे लोक स्वामींची शिकवण आपली स्वीकारतात, त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करतात, ते मानसिकदृष्ट्या खूप कणखर बनतात. जीवनातील समस्यांचा त्यांच्या मनावर तितका परिणाम होत नाही. असे व्यक्ती प्रत्येक लहान दुःखाने दुःखी होत नाहीत आणि लहान लहान आनंदात स्वतःला हरवून बसत नाहीत. स्वामी समर्थांचा हाच खरा संदेश आहे की आपण जीवनातील प्रत्येक सुख आणि दुःखाचा सामना कसा केला पाहिजे. ते आपल्याला शिकवतात की संतुलित मन आणि धैर्याने प्रत्येक परिस्थितीत जगण्याची कला कशी विकसित करायची. समर्थांची शिकवण मानणारे या जगातील चढउतारांनी प्रभावित न होता शांती आणि स्थिरतेने जीवन व्यतीत करतात. मित्रांनो, स्वामी म्हणतात की जीवनाचा एकमेव उद्देश परोपकार आणि भक्ती करणे, गरजवंतांची निस्वार्थ मदत करणे आहे. जो व्यक्ती निरंतर आणि अविचल भावनेने देवाच्या रूपात माझं स्मरण करतो, तो मला निश्चितच प्राप्त होतो. जर कोणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर तुम्ही त्यासाठी चिंता करू नये, कारण कर्म आणि वेळ त्यांचा हिशोब स्वतःच करेल. जीवनात तोच माणूस समाधानी राहू शकतो जो कमीत कमी गोष्टीतही आनंदी आहे आणि जास्त मिळवण्याची लालसा ठेवत नाही. प्रेम त्रास देत नाही, तर अशा माणसावर प्रेम करणं आपल्याला खरं त्रास देतं, ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नसते. म्हणूनच प्रेम फक्त त्याच माणसावर करा जो तुमच्या प्रेमाची कदर करतो. जिथे तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या प्रेमाची, तुमच्या भावनांची कदर नाही, तिथे कृपया स्वतःला दूरच ठेवा. तुम्ही परवा करणं सोडून द्या, लोक त्रास देणं सोडून देतील. मनात खोट आहे, तोंडाने प्रेम करतात. बरेच लोक हाच व्यापार करतात. मित्रांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप महागात पडलं. हिशोब बरोबर झाला, चला काही हरकत नाही. आमच्याकडे तुम्ही नाही आणि आता तुमच्याकडे आम्ही नाही. ज्या ठिकाणी तुमच्या असण्याला टाळलं जाऊ लागलं, तिथून हसून निघून जाणं चांगलं आहे. ज्यांच्या बोलण्याने रक्त खवळतं त्यांची शांतता जीव घेते. कुणी न मिळाल्याने आयुष्य संपत नाही, पण मिळून गमावण्यात खूप त्रास होतो. मोजून 4 मित्र असावेत, कमी असले तरी चालतील, पण ते विश्वासू असावेत. मित्रांनो, अहंकार बाळगू नका. वेळेच्या समुद्रात अनेक सिकंदर बुडाले आहेत. पती पत्नीचं नातं असं असावं की जेव्हा दोघांमध्ये भांडण होईल तेव्हा कुणाला काही कळायलाही नको, नाही तर लोक फायदा उचलायला वेळ लावत नाहीत. फरक समजून घ्या. तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत. काही लोक खूप विचित्र असतात, मन तोडून म्हणतात, काही समजत नाही. माझा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र 1000 मतलबी नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. वरचा जर बादशहा बनवतो तर नजर फिरवताच सर्व काही हिसकावूनही घेतो. मी कधीही कोणावर नाराज होत नाही, फक्त खास व्यक्तीला सामान्य भरून टाकतो. आयुष्यात कोण कोण येतं हे महत्त्वाचं नाही, तर शेवटपर्यंत आपल्यासोबत कोण राहतं हे फार महत्त्वाचं आहे. किनारा मिळाला नाही तरी सुद्धा चालेल, पण दुसऱ्याला बुडवून पोहता येत नाही. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून शांत राहायला सुरुवात करतो. मित्रांनो, गेलेली वेळ जीवनाला समजून घेण्याची एक चांगली संधी आहे आणि येणाऱ्या उद्या जीवनाला जगण्याची दुसरी संधी आहे. प्रत्येकाच्या मैत्रीमागे काही ना काही कारण लपलेलं असतं, हे सर्वात मोठं सत्य आणि वास्तव आहे. वेळेच्या आधी मिळालेली गोष्ट आपलं मूल्य गमावते आणि वेळेनंतर मिळालेली गोष्ट आपलं महत्त्व गमावते. या जगात जिथे लोक थोड्याशा अडचणींनी हार मानत असतात, तिथे जर तुम्ही थोडी हिंमत दाखवली तर विजय तुमचाच होईल. मला हातांच्या रेषांवर नाही तर त्या रेषा बनवणाऱ्यांवर विश्वास आहे. आपल्या जीवनात जे काही घडतं त्याला आपण स्वतःच कारण असतो. आपण आपल्या परिस्थितीसाठी स्वतः जबाबदार असतो. हे मानणं थोडं कठीण आहे, पण हेच सत्य आहे. जर तुम्ही संधीच्या शोधात असाल तर तुम्ही चुकीचे आहात,
कारण संधी मिळत नाही तर ती निर्माण करावी लागते. आवाज मोठा असेल तर काही लोक ऐकतात, पण बोलणं मोठं असेल तर सगळे ऐकतात. तुम्ही ज्याच्यामुळे निराश आहात त्याला विसरून जा. सध्या जर तुम्हाला काही जण खूप दुःख देत असेल तर त्याच्या मागे निश्चितच खूप चांगलं कारण लपलेलं असेल. म्हणून ना भविष्याचा ना भूतकाळाचा विचार करा. तुमच्याकडे वर्तमान आहे त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, जर यश उशिरा मिळालं तर उदास होऊ नका, कारण लहान घर लवकर बनतात आणि महाल बनायला वेळ लागतो. विचार चांगले असतील तर आपलं मनच मंदिर आहे. आचरण चांगलं असेल तर आपलं शरीरच मंदिर आहे. व्यवहार चांगला असेल तर आपलं धनच मंदिर आहे. आणि हे तिन्ही चांगले असतील तर जीवनच मंदिर आहे. आयुष्य मिळालं होतं कुणाच्या तरी कामी येण्यासाठी, पण वेळ जात आहे कागदाचे तुकडे कमवण्यासाठी. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेनेच पसरतो, पण एका व्यक्तीचा चांगुलपणा चारी दिशांना पसरत असतो. शोधायचंच असेल तर काळजी घेणाऱ्याला शोधा, कारण तुमचा वापर करणारे इथे खूप जण मिळतील. व्यवहार ही अशी शिडी आहे ज्यावरून तुम्ही माणसाला खाली उतरवू शकता आणि वर चढवूही शकता. जीवनात कुणाला रडवून हवन जरी केला तरी काहीच फायदा नाही. आणि जर रोज एका माणसाला हसवलं तर तुम्हाला अगरबत्ती लावण्याचीही गरज नाही. जर तुम्ही मोठी स्वप्न पाहत असाल तर त्यासाठी मोठं कामही करावं लागेल. घर तर 4 भिंतींनी बनत असतं, पण संसार संयम, स्नेह आणि भागीदारीने बनतो. मित्रांनो, कुणाची तारीफ करायला जिगर लागतं. वाईट साईड बोलणं तर कोणत्याही कौशल्याशिवाय कुणीही करू शकतं. रागात माणूस निरर्थक बोलतो, पण अनेकदा मनातली गोष्टही बोलून जातो. मतलबी लोक तुमच्या सोबत नाहीत तर तुमच्या आईपती सोबत असतात. नात्यांच्या बाजारात तोच व्यक्ती नेहमी एकटा राहतो जो मनाने आणि बोलण्याने स्पष्ट असतो. तो काळ आता राहिला नाही. मित्रांनो, जेव्हा लोकांना कुणापासून दूर गेल्यावर वाईट वाटायचं, तो काळ आता राहिला नाही. जेव्हा लोकांना कुणापासून दूर गेल्यावर वाईट वाटत होतं. मित्रांनो, त्याग तिथेच करा जिथे त्याची कदर असेल. दुपारी दिवा लावल्याने अंधार नाही तर आपलं अस्तित्व कमी होतं. यश हवं असेल तर स्वतःला ताब्यात ठेवा, दुसऱ्यांना नाही. ना सगळे अनभिज्ञ आहेत ना हुशार आहेत. सगळे गरजेनुसार आपापली आपली भूमिका निभावत आहेत. लॉटरी फक्त पैशांचीच नसते. योग्य माणसाचं मिळणं ही कोणत्याही लॉटरीपेक्षा कमी नाही. आपण ज्यांच्यासोबत वेळ विसरून जातो, अनेकदा तेच लोक वेळेसोबत आपल्यालाच विसरून जातात. ना वाईट होईल ना चांगलं होईल. होईल ते तसं जसा तुमचा दृष्टिकोन असेल. जर तुम्ही आयुष्याच्या शर्यतीत हळू चालूनही कधी थांबला नाहीत तर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगवान आहात. मित्रांनो, शंकेवर कोणताही इलाज नाही. चारित्र्याला कोणताही पुरावा नाही. मौनापेक्षा चांगलं कोणतंही साधन नाही. आणि शब्दापेक्षा धारदार कोणतंही बाण नाही. छोटंसं आयुष्य आहे, भांडण कशासाठी? राहा एकमेकांच्या मनात, या भिंती कशासाठी? कोणी तुटलं तर त्याला सावरायला शिका, कोणी रुसलं तर त्याला मनवायला शिका. नाती तर नशिबाने मिळतात, फक्त ती सुंदरपणे जपायला शिका. काही गोष्टींचे अर्थ आणि काही अर्थांच्या गोष्टी समजल्या नाही तरच बरं आहे. हलकं फुलकं आयुष्य जड ओझं. जन्मलो होतो एकदा मरतोय. रोज जीवनातील प्रसंग अगणित आहेत. पुस्तकं लिहू की हिशोब लिहू, हुशार माणूस तो आहे जो दुसऱ्यांचे गुण आणि वैशिष्ट्य पाहतो, त्यांच्याकडून शिकतो, त्यांच्याशी ईर्ष्या करत नाही. बनावट नात्यांपेक्षा एकटेपणा जास्त समाधान देतो. कुणाचा सरळ स्वभाव त्याची कमजोरी नसते. जगात पाण्यापेक्षा सरळ काहीही नाही, पण त्याचा प्रभाव मोठ्यातल्या मोठ्या खडकाचेही तुकडे करत असतो. कदर त्यांचीच करा जे तुमची कदर करतात, कारण जास्त लाचारीत इज्जतीचा लिलाव होतो. जीवनातील प्रत्येक समस्या ट्रॅफिकच्या लाल दिव्यासारखी असते. जर आपण थोडी वाट पाहिली तर ती हिरवी होते. धीर धरा, प्रयत्न करा, वेळ बदलतोच. रडतो तोच ज्याने खरी नाती अनुभवली आहेत. नाही तर मतलबी नाती ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते ना पाणी असते. तुम्हाला आवडणारे तर आयुष्यभर मिळतच राहतील, पण तुम्ही ज्यांना विसरू शकणार नाही ती आवड नक्कीच आमची असेल.
स्वामी म्हणतात, सल्ला मऊ भाषेतच चांगला वाटतो, कारण दार उघडण्याचा अर्थ दार उघडायला लावणं असतो, तोडणं नाही. कटू सत्य हे आहे की कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा शत्रू बनेल. आयुष्यात असं जगा की कुणी हसलं तर तुमच्यामुळे हसावं, तुमच्यावर नाही, आणि कुणी रडलं तर तुमच्यासाठी रडावं, तुमच्यामुळे नाही. समर्थ म्हणतात, कधी स्वतःलाही तपासून बघ. मातीशिवाय तुझ्यात ठेवले तरी काय. शरीरात कोणतंही सौंदर्य नाही, सुंदर असतात फक्त माणसाची कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच माणूस जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे. नाती निभावणं सगळ्यांच्याच आवाक्यातली गोष्ट नाही. आजच्या जगात स्वतःला दुःख द्यावं लागतं दुसऱ्याला खुश ठेवण्यासाठी. नाती सांभाळता सांभाळता थकवा येऊ लागला आहे. रोज कोणी ना कोणी नाराज होतं. गुलामगिरी तुम्हाला इतकं कमजोर बनवते की तुम्ही तुमची ताकद खरंच विसरून जाता. हे गरजेचं नाही की प्रत्येक तुटलेला माणूस तुम्हाला रडताना दिसेल. काही लोक आपल्या हसण्यामागे लाखो दुःख लपवून ठेवतात. जगात आता कुठे निष्ठेचा मोबदला देतात. लोक आता तर प्रेमाची शिक्षा देतात. लोक आधी मनात प्रेम सजवायचे आणि मग विश्वासाला आग लावून द्यायचे. आज थोडं बिघडलं आहे, उद्या पुन्हा सावरू. हे आयुष्य आहे. जे काही असेल ते सांभाळूनच घेऊ. सगळ्यांना खुश ठेवणं हे जिवंतपणे खून करण्यासारखं आहे. एकाला खुश केलं की दुसरा रुसतो. हे कलियुग आहे साहेब. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याची शिकार केली जाते. आजच्या जगात जर तुम्ही कुणासाठी तुमची मान जरी कापून दिली तरी लोक म्हणतील, ही नीट कापली नाही, थोडी खालून कापायची होती. आतून पाहिलं तर तुकड्या तुकड्यात विखुरलेले दिसू आम्ही. हा हसरा चेहरा तर फक्त दाखवण्यासाठी आहे. ज्या दिवशी तुमचे पैसे संपतील त्या दिवशी तुमच्या नातेवाईकांची संख्याही कमी होईल. कडवट आहे पण खरं आहे. जीवनात अर्ध दुःख चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवण्याने येतं आणि बाकीचं अर्ध दुःख खऱ्या लोकांवर शंका घेतल्याने येतं. कुणाची तारीफ करायला जिगर लागतं, निंदा तर विचार न करताही करता येते. आजच्या जगात तुम्ही खोटं बोललात तरी सगळे ऐकून घेतील आणि खरं सांगितल्यावरही कोणी ऐकणार नाही. माझ्या जवळच्या लोकांनीच मला खूप एकटं केलं आहे. समजत नाही की आम्ही वाईट आहोत की आमचं नशीब वाईट आहे. स्वामी म्हणतात, लांब धागा आणि लांब जीभ नेहमीच गुंतागुंती करतात. म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे. फक्त दिखाव्यासाठी चांगलं बनणं हे वाईट असण्यापेक्षाही जास्त वाईट आहे. मित्रांनो, विश्वास तर सगळ्यांना खोट्यावरच असतो. सत्याला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागत असतं. सर्वात जास्त राग तेव्हा येतो जेव्हा कोणी स्वतः चुकीचं असूनही तुम्हाला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतं. कधी कधी तुम्ही काहीही न करता वाईट ठरत असता, कारण काही लोकांना तेच हवं असतं की तुम्ही तसं करावं. वेळ बदलल्याने इतका त्रास होत नाही जितका जवळचे लोक बदलल्याने होतो. आतून तुटलेले लोक कितीही असले तरी त्यांची उदासी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते. आजकालची लोक मनाने नाही तर गरजेनुसार नाती जोडतात. डोंगरावर बसून तप करणं सोपं आहे, पण कुटुंबात राहून संयम राखणं हीच खरी तपश्चर्या आहे. दुःख तेव्हा होतं जेव्हा तुम्हाला जाणीव होते की ज्याला तुम्ही महत्त्व देत आहात त्याच्या नजरेत तुमचं काहीच महत्त्व नाही. मित्रांनो, मतलबी लोकांसोबत राहण्याची मजाच काही वेगळी आहे. थोडा त्रास होतो पण संपूर्ण जगाचे दर्शन त्यांच्यातच आपल्याला होत असतं. जर कोणी तुमच्याकडून अपेक्षा ठेवत असेल तर ती त्याची अडचण नाही तर तुमच्याशी असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांचा विश्वास आहे. स्वामी म्हणतात, जो माणूस तुम्हाला रडताना पाहूनही तुम्हाला दुर्लक्ष करतो त्या माणसाकडून कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जो माणूस तुमच्या लहान सहान गोष्टींचीही काळजी घेतो त्या माणसाला कधीही गमावू नका. जो माणूस तुमच्यासाठी आपल्या आईवडिलांना सोडून देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण जो माणूस आपल्या आईवडिलांचा होऊ शकलेला नाही तो तुमचा काय होणार. जो माणूस तुमच्या वाईट काळातही तुमच्या सोबत उभा राहतो त्या माणसाची साथ कधीच सोडू नका.
जो माणूस तुमच्या हृदयाशी आणि तुमच्या भावनांशी खेळतो त्या माणसाला पुन्हा आपल्या आयुष्यात कधीही येऊ देऊ नका. जो माणूस तुमच्या एका चुकीवर तुम्हाला सोडून देतो त्या माणसावर कधीही प्रेम करू नका. जो माणूस तुमचा आदर करत नाही त्या माणसासोबत राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा. जो माणूस तुमच्या गरजेचा फायदा उचलतो त्या माणसापासून नेहमी दूर राहा. जो माणूस तुम्हाला वारंवार धोका देतो त्या माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. जो माणूस तुमच्या भावनांना समजत नाही त्या माणसाला कधीही आपला हितचिंतक बनवू नका. जो माणूस तुमच्या दुःखात तुमची साथ देत नाही त्या माणसाला कधीही आपला मित्र समजू नका. जो माणूस तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतो त्या माणसाशी कधीही कोणतंही नातं ठेवू नका. जो माणूस तुम्हाला सोडून जाऊ इच्छितो त्याला कधीही थांबू नका, कारण जो तुमचा आहे तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. शेवटी मित्रांनो, जीवनाचा सार केवळ श्वास घेण्यात नाही तर प्रत्येक श्वास जागरूकतेने, प्रेमाने आणि सार्थकतेने जगण्यात आहे. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची, इतरांच्या जीवनात काही सकारात्मकता आणण्याची आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या आणखीन जवळ जाण्याची एक नवी संधी आहे. आपल्या कर्मांप्रती जागरूक राहा, आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिक राहा आणि आपल्या हृदयात करुणेचा भाव कायम ठेवा. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी आध्यात्मिकता आहे. मला आशा आहे की या विचारांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली असेल. जर तुम्हाला हा संदेश मोलाचा वाटला असेल तर या ज्ञानाचा प्रकाश इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक छोटासा प्रयत्न कुणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आणि असेच स्वामी समर्थांचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच बाजूला असलेली घंटी नक्की दाबा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.